हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, टेट भरती जी आहे आपली त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक नुसार अभ्यास ठीक आहे कसा करावा आणि 70 मार्क तुमचे फिक्स करून टाका. बघा, 70 मार्कासाठी तुम्हाला बघा जे काही रिझनिंग आहे त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक जे आहे ठीक आहे, खूप एक्झाम्पल आहे शॉर्ट ट्रिक्स मध्ये. खूप हार्ड हार्ड टॉपिक आहेत बुद्धीमध्ये तुम्ही बघाल तर ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स काय ते शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचे जे काही मार्क्स आहे ते तुम्हाला फिक्स होऊन जाणार ठीक आहे. त्या अगोदर पाहून घेऊ टेट भरती जी आहे आपली त्याची न्यू बॅच जी काय ती स्टार्ट झालेली आहे. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे. टेस्ट सिरीज नोट्स सर्व पेपर पॅटर्न नुसार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला ह्या नंबरवर संपर्क करायचा ठीक आहे. 8010457760 ठीक आहे. त्यानंतर ही नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि ऍडमिशन तुमचं काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी वेळ न वाया घालवता ऍडमिशन लगेच करून घ्यायचं आहे ठीक आहे. आता बघूयात आपण रिझनिंग मध्ये रांगेतील क्रमांक ठीक आहे, ज्याच्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होतं रांगेतील क्रमांक ह्या टॉपिकवर ठीक आहे. त्यानंतरला घड्याळ, दिशा ज्ञान, बैठक व्यवस्था, सिटी अरेंजमेंट, नातेसंबंध, ब्लड रिलेशन, सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग, कालमापन, कॅलेंडर, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन, फूट प्रश्न, पझल टेस्ट जे असतात, खरे खोटे ठीक आहे. नेहमी एक जण खोटं बोलतो ते आपल्याला ओळखायचं असतं. मालिका, संख्या मालिका, अंक मालिका, वर्ण मालिका ठीक आहे. 3 मालिका आहेत. आकृत्यांवर आधारित प्रश्न येतात तुम्हाला ठीक आहे. म्हणजे काय पाण्यातील प्रतिमा, आशातील प्रतिमा, त्रिकोणांची संख्या मोजणे, आकृत्यांची जे काय असतात आकृत्याच्या सगळ्यांची संख्या तुम्हाला मोजायची असते. हे सगळे टॉपिक तुम्हाला 101% एक्झाम मध्ये विचारले जातात ठीक आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला शॉर्ट ट्रिक काय ठीक आहे. सो ह्याच्यात तुम्हाला शॉर्ट ट्रिक काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे. फर्स्ट टॉपिक आपण पाहूया रांगेतील क्रमांक. कारण खूप जणांचा रांगेतील क्रमांक ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं ठीक आहे. आणि रांगेतील क्रमांक ह्याच्या शॉर्ट ट्रिक काय ते शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे. बघा, क्वेश्चन आहे मुलांच्या एका रांगेमध्ये रवी उजवीकडून चौथा आहे आणि श्याम डावीकडून दुसरा आहे ठीक आहे. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदल केली तेव्हा रवी उजवीकडून 9 होतो तर श्याम डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे ठीक आहे. जेव्हा तुम्हाला असं विचारतात श्याम डावीकडून कितव्या क्रमांक ठीक आहे, त्यावेळी एक शॉर्ट ट्रिक आहे ती शॉर्ट ट्रिक काय तुम्हाला सांगते. रांगेमध्ये कोण कोण आहे, रवी आहे ठीक आहे, रवी आणि श्याम आहे. त्या दोघांना मी लिहून घेतलं वेगळं. आता बघा, एकाला रवी उजवीकडून कितवा आहे, चौथा आहे ठीक आहे. आणि श्याम डावीकडून कितवा आहे, दुसरा आहे. दोघांनी जेव्हा जागा बदलली तेव्हा रवी उजवीकडून 9 होतो, रवी उजवीकडून 9 होतो, तर श्याम कितवा येणार आहे. सरळ काय करायचे ह्याच्यामध्ये 9 बघा, 4 मध्ये 5 6 7 8 9 किती 5 ऍड केले तेव्हा 9 येतात. तर 2 मध्ये पण 5 ऍड करा, उत्तर येणार 7. कितव्या क्रमांकावर 7. ही तुमची काय झालेलं आहे, शॉर्ट ट्रिक झालेली आहे. पण जेव्हा तुम्हाला विचारतात रांगेमध्ये दोघ जण देतात त्या दोघांचा क्रमांक देतात आणि जेव्हा जागा बदलतात तेव्हा त्यांचा नवीन क्रमांक देतात आणि विचारतात की हा उजवीकडून कितवा किंवा डावीकडून कितवा, त्या टाइमला ही ट्रिक तुम्हाला फॉलो करायची ठीक. अदरवाईज तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला मुलांच्या रांगेमध्ये रवी हा दोन्हीकडून म्हणजे डावीकडून पण आणि उजवीकडून पण चौथा सांगितला असेल, डावीकडून पण चौथा उजवीकडून पण चौथा आणि तुम्हाला विचारलं असेल की एकूण मुले किती, त्या टाइमला काय करणार तुम्ही 4 ठीक आहे. 4 प्लस 4 मायनस 1 म्हणजे डावीकडून चौथा आहे उजवीकडून पण चौथा आहे, त्यातून -1 करायचं म्हणजे 8 - 1 7 म्हणजे एकूण मुले किती 7 येईल. क्लिअर आहे पॉईंट. हा, जेव्हा तुम्हाला आता हे तुम्हाला सेम दिले की दोघींकडून तो चौथा आहे, दोघांकडून तो चौथा आहे म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून, तेव्हा तुम्ही काय करणार दोघांची प्लस आणि मायनस. पण जेव्हा तुम्हाला विचारतात की रवी हा डावीकडून चौथा ठीक आहे आणि काय सांगितलेलं आहे श्याम हा उजवीकडून तुम्हाला दिला 7वा, तर त्या रांगेत किती जण आहेत. मग काय करायचं सेम असं, तो चौथा आहे रवी आणि जो आपला श्याम आहे तो 7वा आहे, त्यांच्यातून -1 7 आणि 4 किती 8 9 10 11 ठीक आहे. 11तून -1 केलं तर किती 10, म्हणजे त्या रांगेमध्ये 10 जण असतील ठीक आहे. आता अदरवाईज तुम्हाला दुसरा एखादा क्वेश्चन विचारला म्हणजेच काय की जो रवी आहे तो रवी तुम्हाला दिला, रवी तुम्हाला चौथा दिला ठीक आहे. श्याम तुम्हाला दिला श्याम तुम्हाला दिला 8वा ठीक आहे. दोघांनी जागेची अदलाबदली केली तेव्हा तेव्हा रवीचा क्रमांक किती येतो, रवीचा क्रमांक तेव्हा येतो 5वा, तर श्यामचा कितवा क्रमांक येणार ठीक आहे. हे जेव्हा त्यांनी रांगेतून म्हणजे जेव्हा त्यांनी अदलाबदली केली तेव्हाचे क्रमांक मी इथे लिहिले, तेव्हा तुम्ही काय करणार इथे कसं तुम्ही दोघांचे क्रमांक घेतले डावीकडून उजवीकडून डावीकडून उजवीकडून सेम तसाच आपल्याला काय सांगितलंय ज्याचा नवीन क्रमांक दिला असेल त्याचाच नवीन क्रमांक घ्यायचे. आता बघाल तर रवीचाच नवीन क्रमांक दिलाय म्हणून रवीचा नवीन क्रमांक मी घेतला, नवीन क्रमांक म्हणजे 5 ठीक आहे.
श्यामचा श्यामचा जो आहे तोच क्रमांक घ्यायचा आणि एकूण मुले तुम्हाला विचारलं जातात. ठीक आहे. ठीक आहे. काय करणार, श्यामचा कितवा आहे हे 5 घेतला व नवीचा. श्यामचा कितवा आहे 8. ह्यातून -1 करणार म्हणजे 8 आणि 5 9 10 11 9 10 11 12 13. ठीक आहे. 13 मधून -1 केलं तेव्हा ते 12 जण होणार आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला विचारण्यात येतं की कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती मुले, तर जास्तीत जास्त जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला सगळ्यांचे बेरीज करायचे आणि कमीत कमी विचारलं असेल तर तुम्हाला मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं असेल, आता हे तुमचं झालं. ठीक आहे. कितवा असेल हे पण तुम्हाला लिहून दिले. ठीक आहे. आता दोन्ही जण वेगळं असेल तेव्हा कसं काढायचं आणि जेव्हा त्यांनी जागा चेंज केलेली असेल तेव्हा कसं काढायचं हे पण तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला सांगितलं मध्ये एवढे एवढे व्यक्ती आहेत तर एकूण व्यक्ती किती. ठीक आहे. मग काय करायचं, मधले क्रमांक घ्यायचे. कमीत कमी विचारलं असेल तेव्हा a प्लस बी -2 प्लस मधले, म्हणजे समजा रांगेमध्ये रवी आणि श्याम असेल त्या दोघांचा क्रमांक घ्यायचा -2 करायचे कारण त्यांना दोघांकडून आपण काउंट केलं असं म्हणून -2. मध्ये समजा 5 व्यक्ती असेल तर 5 व्यक्ती लिहायचे. ठीक आहे. मग तुमचे कमीत कमी विद्यार्थी किती आहेत. ठीक आहे. कमीत कमी त्या रांगेमध्ये किती आहेत हे तुम्हाला समजते. ठीक आहे. क्लिअर आहे पॉईंट. हे सगळं तुम्हाला काय रांगेतले क्रमांक. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल की समजा आपल्याला असा क्वेश्चन दिला असेल. ठीक आहे. डावीकडून उजवीकडून जेव्हा त्यांचा क्रमांक जेव्हा ते जागा बदलतात तेव्हा तुम्हाला विचारलं असेल तर डावीकडून किंवा उजवीकडून किंवा असेल तर ही तुम्हाला शॉर्ट ट्रिक आहे. शॉर्ट ट्रिक लिहून देते इथे. ही तुम्हाला शॉर्ट ट्रिक आहे, ही यूज करा. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा दोन्हीकडून सेम असेल तेव्हा दोघांकडूनचा सेम नंबर -1. दोघांचा नंबर चेन असेल दोघांचा नंबर -1. जेव्हा समजा तुम्हाला दिला असेल रवी श्यामचा क्रमांक, रवीचा नंबर दिला असेल नवीन, तो नवीन क्रमांक घ्यायचा ज्याला दिलेला आहे त्याचा आणि ज्याचा अगोदरचा आहे तोच क्रमांक -1. ठीक आहे. हे झालं तुमचं रांगेतील क्रमांकावर क्वेश्चन. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला आहे, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिट मागे पडते. दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावले तर संध्याकाळी 6 वाजता घड्याळात किती वाजले असणार आहे. ठीक आहे. आता ह्याचा तुम्हाला घड्याळावर क्वेश्चन विचारला आहे. घड्याळावर पण खूप जण कन्फ्युज होऊन जातात. ठीक आहे. त्यांनी बघायचंय. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिट दर तासाला. ठीक आहे. म्हणजे 1 तास बरोबर. सरळ शॉर्ट ट्रिकनी काय लिहून घ्यायचं, असं लिहून घ्यायचं 5 मिनिट मागे. ठीक आहे. 1 तासाला 5 मिनिट मागे. घड्याळ कधी लावलंय, दुपारी 12, संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6, दुपारी 12 ते संध्याकाळी 6, 6 तास. क्लिअर आहे. 12 पासून 6 बंद काउंट करा, 6 तास होतात. एका तासाला 5 मिनिट, 6 तासाला किती 30. 6 तासाला किती 30 मिनिट आहे. का, कारण 6 तासाला 5 मिनिट मागे पडते. ठीक आहे. नाही सॉरी 6 तास आणि एका तासाला 5 मिनिट मागे पडते तर 6 तासाला किती मिनिट मागे पडणार, 6 तास गुणिले किती 5 मिनिट किती 30 मिनिट आहे. मग 30 मिनिट पुढे जाणार की मागे जाणार, काही काही जण क्वेश्चन वाचत नाही, सरळ 30 मिनिट दिले 30 मिनिट पुढे घेऊन जातात. म्हणजे काय तर डायरेक्ट तुम्ही काय करणार 6 नंतर 6:30 येणार. पण असं करायचंय का नाही, कारण आपल्या 30 मिनिट काय सांगितले मागे सांगितले. ठीक आहे. म्हणजे ते घड्याळ आपल्या किती वाजता सांगितले 6 वाजता. 6 वाजता सांगितले, अर्धा तास मागे जा म्हणजे 5:30 म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. बघा किती वेळात आपण हा आन्सर सॉल्व्ह केलं. बघा तुम्ही डिरेक्टली करू शकता काय, फक्त एका तासाला 5 मिनिट मागे पडते. ठीक आहे. दुपारी 6 डायरेक्ट पण तुम्ही करू शकता क्वेश्चन वरून. कसं काय, तर बघा दुपारी 12 ते 6 तास होतात. एका तासाला 5 मिनिट, 6 तासाला किती 30 मिनिट. मागे जाते काय पुढे जाते, मागे जाते डायरेक्ट मागे. घड्याळ 6 वाजता किती वाजणार मग 7:30 5:30 मागे. ठीक आहे. क्लिअर आहे. असं तुम्हाला शॉर्ट ट्रिक आहे. ठीक आहे. घड्याळावर असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम घरापासून 15 किमी दक्षिणेला गेला व पूर्वेकडे 10 किमी गेला. नंतर उत्तरेकडून 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर असणार आहे. ठीक आहे. आता दिशा नाही, ह्याच्यावर सुद्धा खूप जण कन्फ्युज होतात. खास त्यांच्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक घेऊन आलेली आहे. खास त्यांच्यासाठी शॉर्ट ट्रिक. तर ती म्हणजे काय, शॉर्ट ट्रिक. 4 मुख्य दिशा असतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. ठीक आहे. 4 उपदिशा असतात, वानर इकडे आला नाही. म्हणजे काय, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. ठीक आहे. 4 मुख्य दिशा 4 उपदिशा. काय करायचे बघा, सरळ शॉर्ट ट्रिक मारायची. काय, उ पु द प, उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम, हे 4 असं लिहून घ्यायचं. उ पु द प. काय करायचे बघा, राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला, दक्षिणेकडे 15 किलोमीटर गेला. ठीक आहे.
नंतर पूर्वेकडे 10 किलोमीटर, पूर्वेकडे 10 किलोमीटर, ठीक आहे. उत्तरेकडे 5, उत्तरेकडे 5, पुन्हा पश्चिमेला 10. तर घरापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे? 10 पट. क्लिअर आहे. आता उत्तर तुम्हाला उत्तर किंवा दक्षिण मध्ये येणार, ठीक आहे. उत्तर किंवा दक्षिण, सगळीकडे उत्तर दक्षिणच आहे, ठीक आहे. उत्तर किंवा दक्षिणेला येणार. आता काय करणार, जिथे तुम्हाला मोठी संख्या दिसेल, ठीक आहे. आता मोठी संख्या तुमची 5 आहे की 15? 15 आहे दक्षिणची. तर ह्या मोठ्या संख्येतून जी उरलेली संख्या ती मायनस करायची, म्हणजे ही 5 हा तुम्ही मायनस केली किती? 10. 10 दक्षिण, ठीक आहे. 10 किमी दक्षिण. ऑप्शन नंबर 3 तुमचा करेक्ट आलं. किती वेळ लागला आन्सर सॉल्व्ह करायला? सरळ उप जे दिशाला आहे तेच द्या ना, रांगेत द्यायचं नाही. इथे 15, नंतर इथे 10, ठीक आहे. दक्षिणेला 5 असं रांगेत द्यायचं नाही. जी दिशा दिली त्याच दिशेच्या खाली तुमची संख्या यायला पाहिजे. क्लिअर आहे. आणि जर तुम्ही डायरेक्ट कसं एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणार, की राम घरापासून 15 दक्षिणेकडे, दक्षिण दिशा खाली आहे, ठीक आहे. म्हणजे ते 15 किलोमीटर गेला, ठीक आहे. पूर्वेकडे वळाला म्हणजे पूर्वेकडे किती गेला? 10 गेला. उत्तरेकडे वळाला 5, उत्तर दिशा वर आहे, इथे गेला 5. त्यानंतरला तो अंतर चालला पुन्हा पश्चिमेला 10, पश्चिमेला तो 10, ठीक आहे. तो राम घरापासून किती अंतरावर, म्हणजे इथं जे घर आहे इथपर्यंतचं अंतर किती येणार आहे? चला, इकडचं अंतर एवढा 5 आहे, ठीक आहे. इथलं एवढं 5 आहे, हे पूर्ण 15. 15 मधून -5 करा, 10, ठीक आहे. इथे आहे तो, ती दिशा कुठली आहे बघा? दक्षिण. दक्षिण दिशा इथून ते इथलं अंतर, खाली दिशा आहे दक्षिण, ठीक आहे. म्हणजे तो 10 मीटर दक्षिणेला आहे, ठीक आहे. हे सॉल्व्ह करायला आणि हे सॉल्व्ह करायला कितीचा वेळ लागलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगते ही जी शॉर्ट ट्रिक आहे ही तुम्ही फॉलो करू शकता. उप डायरेक्टली टाकून संख्या टाकायचे आणि कॉमन कट करून टाकायची. जी संख्या मोठी आहे तुमची संख्या मायनस करायची आणि 10 दक्षिणेला येते म्हणून उत्तर तुमचं दक्षिण. क्लिअर आहे पॉईंट? हे 5 फोडून लगेच टाकायचे, कारण 5 आपण इकडे मिळवलेलं आहे. क्लिअर आहे? ही झाली तुमची शॉर्ट ट्रिक. ठीक, नेक्स्ट जो आहे बघा, आता तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन दिलेला असतं, ठीक आहे. आता दिशा ज्ञानावर आता अँगल दिलेला असतात आणि टर्न दिलेला असतं, ठीक आहे. समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला दिला असेल की बघा, इथे मी दिशा लिहून घेते, ठीक आहे. म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. वानर इकडून आला नाही, ठीक आहे. आता इथे तुम्हाला सांगितलं अँगल 45 अंशाचा 1 टन, 90 अंशाचा 2 टन घ्यायचे, 135 ला 3 टन, 180 ला 4 टन, 225 ला 5, 270 ला 6, 315 ला 7, 360 ला, ठीक आहे. आज मला कुणीतरी डाऊट विचारलं होतं की मॅडम अँगल कसे लक्षात ठेवायचे ते सांगा, ठीक आहे. पण म्हणजे टर्न आम्हाला लक्षात येतील की टर्न कसे घ्यायचे. एक फक्त लक्षात ठेवा, एक हा तुमचा अँगल 45 चा असतो, त्याच्यामध्ये 45 ऍड करा 90, त्याच्यामध्ये 45 ऍड करा 135, त्याच्यामध्ये 45 ऍड करा 180, 180 मध्ये 35 ऍड करा 225, 225 मध्ये 45 ऍड करा 270, 270 मधून 45 ऍड करा 315, 315 मध्ये 45 ऍड करा 310. फक्त 45 टर्न काय करेल तुम्हाला एक्स्ट्रा वाढवायचे, प्लस आणि टर्न 1 2 3 4, 45 ला 1, 45 आणि हा 45 दोन्ही मिळून 90 चे होतील. 45 45 45 तिन्ही 135 मिळून 3 टन होतील, ठीक आहे. मग त्याच्यावर क्वेश्चन कसं विचारलं जातं, ठीक आहे. समजा एखादा क्वेश्चन घेतला, काय क्वेश्चन घेतला, समजा एखादा क्वेश्चन घ्या, ऋषिकेश ऋषिकेश हा पश्चिमेकडे उभा आहे, ठीक आहे. म्हणजे हा पश्चिमेकडे उभा आहे आणि तो 45 अंश वळाला, ठीक आहे, घड्याळाच्या काटेच्या दिशेने, म्हणजे तो 45 अंश इथे वळाला, ठीक आहे, इथे वळाला, ठीक आहे. त्याच्यानंतरला तो 270 अंशवर 270 अंशातून वळाला, 270 मधून किती 6 वेळा टर्न केला जातो, ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 5 इथे येणार, ठीक आहे. मग त्याचा तोंड कुठल्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे. पण क्वेश्चन एवढ्यावर संपतं का? नाही. मग ते विचारतात की घड्याळाच्या, आता तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किती गेलेला आहे, घड्याळाच्या विरुद्ध काटेने किती गेलेला आहे, समजा तो आता आपल्याला सांगतील की 180 अंशातून वळाला, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180, म्हणजे 4 वेळा तुम्हाला विरुद्ध दिशेला टर्न घ्यायचे. म्हणजे बघा 1 2 3 4, मग तो येऊन इथं थांबेल, मग तो आता उत्तर दिशेला आहे, ठीक आहे. असं तुम्हाला आन्सर काढायचे, हे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलेलं आहे मी, ठीक आहे. त्यानंतर बघा टेट भरती जी आहे आपली न्यू बॅच स्टार्टच आहे. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचंय. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश. टेस्ट सिरीज नोट्स पेपर पॅटर्न नुसार लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आपल्या ऑफिसचा नंबर 8010457760, ठीक आहे. ऍडमिशन ओपन आहे. लवकरात लवकर वेळ न वाया घालवता तुम्हाला ऍडमिशन
घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्हाला जे काही शॉर्ट ट्रिक सांगितले, ठीक आहे. ह्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला एक्झामला कामी येणार आहे. ठीक आहे. सर्व टॉपिकवर माझ्याकडे शॉर्ट ट्रिक आहे. सर्व टॉपिकवर ते तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला आपली जी बॅच आहे, ती बॅच जॉइन करायची आहे. जेणेकरून तुमचे जे काही मार्क्स आहेत पूर्ण आउट ऑफ मार्क्स रिझनिंगमध्ये जेवढे सगळ्यात जास्त हायेस्ट, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क कुठला बुद्धिमत्ता या सब्जेक्टमध्ये असतं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सगळे मार्क पाहिजे असतील, ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आपली जी बॅच आहे ती जॉइन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा शॉर्ट ट्रिक पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. थँक